जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। निवडणूक जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सकाळपासून जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी बँकेमधून पैसे काढायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी आज सकाळपासून किराणा असेल, बाजारामधील खरेदी असेल म्हणजे विविध वस्तू खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत आणि शेतकरी बांधवांना उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। यापुढे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना याच्याविषयी कोणताही व्हिडिओ येणार नाही, कारण शेतकरी बांधवांना आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती वाचून दाखवत आहे। त्यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहू नये आणि कोणत्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहायची आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांना जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, त्यासोबत पीक विमा योजना असेल, कर्जमाफी योजना असेल, शेती संबंधित विविध योजना असतील म्हणजेच कांद्याचळ अनुदान योजना, विहीर अनुदान योजना, घरकुल योजना अशा सर्व योजनांची माहिती एका चॅनलवरती तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लगेच आपल्या मराठी अकॅडमी या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम फक्त आणि फक्त 2 मिनिटं बाजूला ठेवा। 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा समजणार आहे की आज तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे का, तुमच्या जिल्ह्यामधील तुमचा जो तालुका आहे, तुमच्या तालुक्यामधील तुमचं जे गाव आहे तर या गावामध्ये आजच पैसे वाटप होणार आहेत का। कारण शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता केंद्र सरकारकडून म्हणजेच राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला मंजुरी देण्यात आलेली होती आणि या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आज कोणत्या जिल्ह्यामधील, कोणत्या तालुक्यामधील, कोणत्या गावांमध्ये हे पैसे वाटप होत आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही शेतामध्ये काही काम करत असाल किंवा घरी तुम्ही काही काम चालू असेल तर फक्त आणि फक्त 2च मिनिटं हा व्हिडिओ पाहायचा आहे। 2 मिनिटांमध्ये समजून जाईल की या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत का, मागील हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत का, कर्जमाफीविषयी काय अपडेट आलेले आहे, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर पीक विम्याची काय अपडेट आलेली आहे त्याची माहिती तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता यापुढे तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगायला सुरुवात सुद्धा करत आहे। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी तर हा सरकार सध्याच्या स्थितीला सत्तेवरती आहे। म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं, बघायला गेलं तर या ठिकाणी मागच्या 1.5 वर्षांपासून राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये अगोदरच पासूनच माहितीचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे। बघा आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता
पार्टीचं सरकार मागच्या 1.5 वर्षांपासून काम करत आहे। तर या सरकारने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी त्यांनी शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता। त्यासोबत जर शेतकरी बांधवांचं काही नुकसान झालं, मग हे नुकसान अतिवृष्टीमुळे असू द्या, नैसर्गिक आपत्तीमुळे असू द्या किंवा कोणत्याही ट्रिगरमध्ये नुकसान झालं, तर या शेतकरी बांधवांना आम्ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ असा सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांना शब्द निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेला होता। परंतु आता निवडणूक संपून सरकार स्थापन होऊन या ठिकाणी सरकार सत्तेवरती येऊन आणि सरकार या ठिकाणी काम करून आता 1.5 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही। त्यासोबत पीक विम्याचे पैसे काही शेतकरी बांधवांना मिळाले, काहींना मिळालेले नाहीत आणि शेतकरी बांधवांना जाहीरनाम्यामध्ये अजून एक निर्णय घेण्यात आलेला होता। तो निर्णय म्हणजे नमोच्या हप्त्याची रक्कम। बघा, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाकाठी 6,000 रुपये मिळत असतात आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या या ठिकाणी प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या 6,000 रुपये मिळत असतात। म्हणजेच दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाकाठी 12,000 रुपये मिळत होते आणि याच्यामध्ये सरकारने निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला की आम्ही ही रक्कम 12,000 रुपयावरून थेट 18,000 रुपयांवरती नेऊ। म्हणजेच नमोच्या माध्यमातून वर्षाकाठी 9,000 रुपये आणि पीएम किसानच्या माध्यमातून 9,000 रुपये। परंतु शेतकरी बांधवांना अद्याप हे 3 निर्णय अजून पूर्ण झालेले नाहीत। म्हणजेच कर्जमाफी झालेली नाही, नमोच्या हप्त्याची रक्कम वाढलेली नाही, पीएमच्या हप्त्याची रक्कम वाढलेली नाही। त्यासोबत हे जे पीक विम्याचे पैसे आहेत, या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, परंतु शेतकरी बांधवांना जेवढी अपेक्षा होते त्याच्यापेक्षा कमी सुद्धा हे पैसे वाटपच होत आहेत। म्हणजेच जेवढी अपेक्षा आहे त्याच्या निम्म सुद्धा पैसे मिळालेले नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांचा सरकारवरती जास्तीत जास्त राग होता। तर हा राग शांत करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आजपासून जास्तीत जास्त पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे पीएमचे लाभार्थी आहेत त्यांचे या ठिकाणी 4,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। तर आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की नमोचा 8 हप्ता, पीएमचा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहे, कोणाला मिळणार नाही, कोणाच्या खात्यामध्ये किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, याची माहिती सुद्धा पाहणार आहोत। शेतकरी बांधवांना सत्य माहिती सांगत असतो, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करायचं आणि चॅनलला लगेच सबस्क्राइब करायचं, जेणेकरून शेतकरी बांधवांना पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा रोजची रोज शेतीविषयी काय काय नवीन माहिती आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होत आहे त्याची माहिती आपण सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांचे पैसे अगोदर का वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचे 2 हप्ते वाटप होत असतात। म्हणजेच या ठिकाणी जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला, मार्च संपला, तर एप्रिल मध्ये तुम्हाला 2,000 रुपये नमोच्या माध्यमातून आणि एप्रिल महिन्यामध्ये पीएमच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळत असतात। आता एप्रिल संपला, त्याच्यानंतर मार्च असेल, पुढचे जे 4 महिने असतात त्या 4 महिन्यानंतर ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अजून 4,000 मिळतात। म्हणजेच टोटल मिळून 8,000 रुपये मिळतात। ऑगस्ट संपल्यानंतर सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल आणि डिसेंबर असेल, म्हणजेच हे शेवटचे 4 महिने, तर तुम्हाला हे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये मिळत असतात। परंतु तुमच्या खात्यामध्ये हे पैसे अगोदर का वाटप होत आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल, कारण आता नोव्हेंबर महिना सुरू होऊन या ठिकाणी थोडेसे दिवस झालेले आहेत। आता नोव्हेंबर महिना संपायला सुद्धा थोडेफार दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडत आहे की सरकार आमच्या खात्यामध्ये अगोदर का पैसे वाटप करत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी जिल्हा स्तरावरती असेल, राज्याच्या स्तरावरती असेल, या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असेल, तुमच्या गावाच्या ठिकाणी असेल, पंचायत समितीच्या ठिकाणी असेल। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, शहरांमध्ये महानगरपालिका असते, गावांमध्ये जिल्हा परिषद असते, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते, पंचायत समितीचं ऑफिस असतं। अशा पद्धतीने या सर्वांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत, उमेदवारांचे अर्ज करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, निकाल कधी लागणार आहे, त्यासोबतच कोणकोणत्या उमेदवारांना अर्ज करता येईल, आरक्षित काही विषय असेल तर तो विषय सुद्धा याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी
बांधवांनो, सरकारला शेतकरी बांधवांची आठवण खास करून निवडणुकीच्या अगोदर 100% येत असते. सरकारला लाडक्या बहिणींची आठवण निवडणुकीच्या अगोदर 100% येत असते. त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा आता सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांची आठवण 100% निवडणुकीच्या अगोदर आलेली आहे. कारण शेतकरी बांधवांनो, एक हात से देव एक हात से लेव अशा पद्धतीने प्रत्येक सरकार काम करत असतं. म्हणजेच फक्त भारतीय जनता पार्टी नाही, त्यासोबत भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, जेवढे पण पक्ष आहेत तेवढे सर्व पक्ष हे डोकेलेटीने काम करत असतात. म्हणजे यांचं काय असतं की या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली की या निवडणुकीच्या अगोदर जास्तीत जास्त पैसे खातेधारकांच्या खात्यांमध्ये वाटप केले जातात. तर हे पैसे सरकारी योजनांच्या माध्यमातून वाटप होत असतात. म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांच्या हक्काचेच पैसे असतात. परंतु हे पैसे काही वेळेला पेंडिंग असतात, काही वेळेला हे पैसे येण्यासाठी अडचणी असतात. या गोष्टी सुद्धा आपण मान्य करू शकतो. परंतु निवडणुकीच्या अगोदर पैसे का वाटप केले जातात, तर सरकारला या ठिकाणी त्या लाभार्थ्यांकडून मतदानाची अपेक्षा असते. सरकारला सुद्धा वाटतं की आपण एवढं काम केलेलं आहे तर त्याचं आपल्याला फळ सुद्धा भेटलं पाहिजे. त्या अनुषंगाने सरकार काय करतं की निवडणूक जाहीर झाली की ते निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधव असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विधवा ताई असतील, अपंग असणारे ताई असतील, दादा असतील, त्यांना पैसे देत असतात. आणि ते पण इमानदार असतात. त्यांना सुद्धा माहिती असतं की आपल्याला योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे आपण सुद्धा सरकारला जास्तीत जास्त मतदान करून टाकू. त्याप्रमाणे सरकार सुद्धा वारंवार निवडून येत आहे. आता हे सरकार निवडून येण्याचं कारण म्हणजे योजना सुरू केलेल्या आहेत आणि हे लाभार्थी त्यांना जास्तीत जास्त मतदान करत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर आपण राजकारणाकडे वळलो तर या ठिकाणी आपला भरपूर वेळ वायाला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला तुमचा वेळ घालवायचा नाही आणि माझा सुद्धा वेळ घालवायचा नाही. तुम्हाला कमी शब्दांमध्ये महत्त्वाची माहिती द्यायची आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फक्त आणि 2 मिनिटाचा व्हिडिओ पहा. 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवतो. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, आता या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे काय होतं की आचारसंहिता लागू होत असते. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या गावामध्ये कोणताही बॅनर दिसणार नाही. कोणत्याही पुलावरती कोणाचं नाव असेल, आमदाराचं, खासदाराचं किंवा सरपंचाचं कोणाचं जरी नाव असेल तर त्या या ठिकाणी त्याच्यावरती पोस्टा लावला जातो. ते नाव झाकलं जातं. कारण सरकार काय म्हणतं की आता तुम्ही सत्तेवरती होता तोपर्यंत तुम्ही कामे केलेले आहेत, परंतु आता सध्याच्या स्थितीला कोणीही सत्तेवरती नाही अशा पद्धतीने सर्वांची नावे झाकली जातात. आणि ज्यावेळेस परत निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतो त्यानंतर ती नावे तशाच्या पद्धतीने केली जात असतात. त्यामुळे या गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष न देता आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करायची आहे. तर शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात. म्हणजेच नमोच्या 8व्या हप्त्यासाठी, पीएमच्या 21व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती देऊन टाकतो. बघा शेतकरी बांधवांनो, जो पहिला नियम लावलेला आहे, पहिले पात्रता लावलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे काय की शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत. कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असायला पाहिजे. जे शेतकरी बांधव 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये राहून शेती करत असतील, तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता वाटप होणार आहे. त्यासोबत ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यासोबत जे सरकारी कर्मचारी नसणारे शेतकरी बांधव असतील त्यांना पैसे मिळतील. घरामधील फक्त एकच लाभार्थी 2 योजनांचा लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर या महत्त्वाच्या 4 पात्रता होत्या, त्या 4 पात्रता सांगितल्या आहेत. आता आपण नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता याच्याविषयी म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल, कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात येत होते. तर त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. 30 जून 2026च्या अगोदर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या कर्जमाफीवरती समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून
पात्र लाभार्थ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यासोबत आता पीक विम्याची माहिती बघा, अजून सुद्धा काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजे 2022, 23, 24 आणि 25 या 2-4 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांना सर्वांना पीक विमा वाटप होईल। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येत असतील तर त्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे किंवा गावामध्ये माही सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे। आधार कार्ड लिंक नसेल तरी पण पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। आता आपण बघून घेऊयात की नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता। तर बघा शेतकरी बांधवांनो, निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता लागू होणार आहे। तर तुमच्या खात्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना निवडणुकीच्या अगोदर पैसे येऊन जातील।